एव्हरीवन, होप सो की सगळे मजेत असाल. आणि माझा मध्ये चालू करतोय. चल हाय म्हण, हाय कर. हाय गाईज, हाय गाईज. सो बघितलं माझी सगळी कामं आवरली आहेत. आज जरा जास्त भांडी वगैरे होते कारण रातचं सगळं काम काढलं होतं मी बऱ्यापैकी, सगळं नाही. त्यानंतर ब्लँकेट धुवायला आहे, सॉरी ब्लँकेटच आलं, बेडशीट वगैरे धुवायचं आहे मला, कपडे पण आहेत बऱ्यापैकी. तर आता बऱ्यापैकी मी सगळं काम आवरून घेतले. फरशी वगैरे झाली आहे माझी. शंभूचा नाश्ता झालाय मेन. शंभू तू काय खाल्लं? शंभूला सारखंच मोबाईल हवाय, मी व्हिडिओ करायली की नो नो. तर इथे मी शंभूसाठी हिरवे मूग, त्यानंतर थोडंसं मटकी वगैरे भिजू घातली आहे. आणि त्यानंतर राजमा आम्ही काही खात नाही जास्त, पण आता माझ्याकडे म्हणून म्हणलं चला भिजू घालते. आणि मटकी नाश्ता किंवा भाजी दोन्हीसाठी यूज होते. त्यानंतर हे जे हिरवे मूग आहेत ना, त्याचा शंभूला चिला बनवत असते भिजू घालून. त्याची रेसिपी मी अपलोड केली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, ते नक्की बघा तुम्ही. सो ते सगळं भिजत घातलं. बाकी कामं तर आवरलीच होती, माझे कपडे वगैरे मला वाळत घालायचे होते, पण त्याआधी म्हणलं स्किन केअर करून घेते, नाहीतर एकदा विसरला ना मला लईच कंटाळा येतो. त्यामुळे मग म्हटलं चला आधी हे करून घेते. तर जास्त काही स्किन केअर करत नाही मी, कधी कधी तर विसरून जाते, एक दिवस काही लावत पण नाही मी. तर ज्या पण दिवशी लावते ते सांगते मी. तर सगळ्यात आधी पॉन्ड्सचं ते मॉइश्चरायझर आहे निव्याचं, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मी दाखवलं. तर ते लावलं, खूप थोड्या प्रमाणात लावलं, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मॉइश्चरायझरनं एवढा घाम येतो ना मला. आता तुम्हाला येतो की नाही ते नाही माहिती, पण मला तर खूप घाम येतो मॉइश्चरायझरनं. तर मॉइश्चरायझर लावलं थोड्या प्रमाणात. त्यानंतर सनस्क्रीन लावली. सनस्क्रीन एरवी पण लावत असते मी, घरी असो बाहेर जाऊ कधी पण. तुम्हाला म्हणले मी कधीतरी लावते कधीतरी नाही, पण आज लावत होते तर म्हणलं चला तुम्हालाही दाखवते की मी कोणची यूज करते. आणि 1 महिना झालं बऱ्यापैकी मी स्किन केअर करते. मला चेहऱ्यामध्ये फरक दिसतोय. मला ना वांग येत होती माझ्या नाकावरती शंभू झाल्यापासून थोडी थोडी, तर ती एकदम क्लिअर झाल्यासारखी वाटली मला. त्याची क्रीम वेगळी आहे, तुम्हाला मी नंतर सांगालच. माझं नाईट स्किन केअर रुटीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. तर लिप बाम पण खूप छान आहे. तो SPF सनस्क्रीनसारखाच लिप बाम आहे. त्यानं जो डार्कपणा असतो ना ओठांच्या साईडचा वगैरे, तो सगळा निघून जातो. आणि तुम्ही माझे ओठ बघताय की कधी पण बघा तुम्ही, नॉर्मल पण माझे ओठ असताना पिंकिश आहेत. तर ते ह्या लिप बामनं एवढा छान रिझल्ट आहे ना, खूप छान. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा, मी लिंक देईल तुम्हाला. तर मस्त टिकली वगैरे लावली, लिप बाम लावला. आणि हे मंगळसूत्र मी 2च दिवस झाले घेतले, खूप आवडलं आहे मला. तर ते खूप युनिक दिसतं, तर ते घातलं. त्यानंतर बॉडी लोशन लावलं. हे बॉडी लोशन पण खूप छान आहे. तर बॉडी लोशन वगैरे लावलं, सगळं स्किन केअर केलं, कपडे वाळत घातले. शंभूनं काही दुसरे व्हिडिओ घेऊ देत नाही मला, म्हणून मी जसं जमते तसं घेते. त्यानंतर मग मी त्याला एक गुळ आणि मुरमुरा असतो ना, त्याचे लाडू बनवले होते. शंभूसाठीच बनवले होते, पण खूप जास्त झालते, म्हणलं त्याला काही एवढे जाणार नाही आणि एवढे दिवस ठेवले तर खराब होती. तर मग त्याला थोडं खाऊ घालत होते, मी थोडं खात होते. सो मस्त लागत होते ते लाडू. त्यानंतर मग असंच आमचा वेळ चालला होता, मस्ती मजा. त्यानंतर खात पीत आमचं चाललं होतं. तर शंभूला असं जरा खायला प्यायला असं विदाऊट मोबाईलचं दिलं तर बरंच. पहिले तो मोबाईल नव्हता बघत, बट काय होतं ना, खूप पळायचा आणि पळण्यामध्ये त्याला ठसका लागायचा. सो मी त्यापेक्षा प्रेफर केले की जाऊ दे, थोडे दिवस मोबाईल बघेल. पण तो काय आता मोबाईल सोडत नाही, तरी पण मी थोडे दिवस आता देईल त्याला आणि नंतर कमी करेल आता. सो आपल्याच हातात आहे आपल्याला काय सवय लावायची आपल्या बाळाला. दिवसभर हेच चालतं आमचं, खायचं प्यायचं थोडं खेळायचं. कारण शंभूला खेळायला आहेत लेकरं, पण आता शाळा चालू झाल्या त्यामुळे सगळे शाळेत जातात. सो हे येणार होते, त्यांच्यासाठी मिरची भजी आणि थोडीशी खिचडी बनवली होती. आणि असा होता आज आमचा दिवस. सो कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.